नगर परिषदेचा कारभार पारदर्शक व नियमानुसार सुरू असून विरोधकांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा जनशक्ती आघाडीने केला। 18 ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण सभापती रसूल पटेल यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। 4127 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कंत्राटी शिक्षक भरती करण्यात येत असून 2026-27च्या अर्थसंकल्पात तरतूद असल्याचे सांगण्यात आले। विरोधी पक्षनेते विजय हरडपकर यांनी 12 ऑगस्टला शिक्षक भरतीची मागणी केली होती, याकडेही लक्ष वेधण्यात आले। शाळांमधील डिजिटल बोर्ड व सीसीटीव्ही हे डिजिटलायझेशनचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले। इसापूर उमरखेड पाणीपुरवठा योजनेचा 17 कोटींचा निधी मिळवून योजना सुरू केल्याचा तर लेंडी नाला व प्रमुख नाल्यांची सफाई आणि फॉगिंग सुरू असल्याचा दावा करण्यात आला। शहरात सुमारे 50 कोटींची विकास कामे ई-निविदेद्वारे सुरू असल्याचे सांगताना रसूल पटेल यांनी दलित विकासासाठीचा 2,73 लाखांचा निधी महागाव नगरपंचायतीकडे वळविल्याचा आरोप केला। पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष शेख जुबेर कुरेशी, आरोग्य सभापती वीरेंद्र खंदारे, अब्दुल गनी शाह, गजानन रासकर, गणेश खंदारे, फरजाना सय्यद रहीम यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते। किंवा अशासकीय संघटनेचा 5 वर्षाचा ते सदस्य ऑफिस बेरर म्हणजे पदाधिकारी असेल। आमच्या गुजरे साहेबांकडे एकही पात्रता नाही। मी तुम्हाला सांगितलो, त्यांनी वकिलीचा जे रजिस्ट्रेशन केला 31/12/2022 ला रजिस्ट्रेशन केला आणि 18/1/2026 त्यांनी नॉमिनेशन सबमिट केला। तिथं त्यांचे 3 वर्ष 18 दिवस व्हायचे आणि त्यांनी जे नॉमिनेशन पत्रामध्ये ते जे संस्थेचा 5 वर्षाचा हे जोडलेला आहे अनुभव, ते त्याच्यामध्ये फक्त सदस्य आहे। मी कायद्याचा विद्यार्थी आहे, मला कायदा माहीत आहे आणि ते त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे ॲक्टमध्ये की ऑफिस बेरर। ऑफिस बेरर मीन्स ते सचिव असू शकतो, अध्यक्ष असू शकतो, कोषाध्यक्ष असू शकतो किंवा कॅशियर असू शकतो। सर दोघांपैकी एकही नाही, फक्त जे आहे न्यायालयात टाकायचं काम आहे आणि आम्ही लवकरच ही प्रक्रिया आता करणार आहोत। कारण की आम्हाला हे सुद्धा माहीत होतं, पण आमचे जे राजकारणी होते, आमचे नेते जे आहेत ते आले नाही इथं। त्यांचं म्हणणं की बाई एक माणूस आलेला आहे आता, त्याच्यासाठी आपण कशाला डिस्क्वालिफाईड आणि ते हे आगो काम करत बसायचं। समन्वयानं काम करू आपण, पण आता जर समन्वयाचा जर काही फायदा घेत असतात आणि काही आरोप करत असतील तर आम्ही लवकरच अपात्रतेची सुद्धा कारवाई करणार आहे। आणि त्यांचा स्पष्ट असा आरोप आहे की त्रिमूर्ती सरकार। आम्ही त्रिमूर्ती नाही, आम्ही 20 मूर्ती आहे, ही आमची अंडरस्टँडिंग आहे। आता मला सांगा की कोणता जर समजा स्वीकृत सदस्य नगर परिषद आला तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे आणि त्रिमूर्ती सरकारचं काय? माझं तर म्हणणं स्पष्ट असं आहे की त्रिमूर्ती असो की 20 मूर्ती असो की 1 मूर्ती असो, तुम्ही याच्याकडे पाहू नका। सरकार हे कायदेशीर चालते का, भ्रष्टाचार मार्गाने चालते का, अवैध मार्गाने चालते का, हे पहा ना। त्याच्यापेक्षा हे पहा, मी असं नाही म्हणून राहिलो की आम्ही त्रिमूर्तीचं सरकार हे चालून राहिले, याला जस्टिफाय नाही माझा। आमचा 20 मूर्ती कार्यक्रम आहे, आम्ही आमची पार्टी मिटिंग होते, आमचा सर्वसामान्य आमचं सगळे सल्लामसलत करून निर्णय घेतात। आमचं काही दुमत नाही, आमचं सगळं व्यवस्थित आहे। फक्त उथलपुथल करण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकार चालू आहे।